poor mindset versus rich mindset. Okay, that means poor mindset people always works from money. त्यांना लवकरात लवकर रिटर्न कसं मिळेल, जास्तीत जास्त इन्कम बट वर्क कमी, ह्या सिच्युएशनमध्ये त्यांचं वर्क असतं. दॅट मीन्स वर्क्स फॉर मनी. बट याच्या ऑपोजिट रिच माइंडसेटचे पीपल, फॉर एक्झाम्पल वॉरेन बफेट, हे स्टॉक इन्व्हेस्ट करतात. ओके, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांना रिटर्न्स कधी मिळणार आहेत, काय मिळणार आहेत, ह्या सगळ्यासाठी त्यांना पेशन्स ठेवावे लागतात. वॉरेन बफेटला एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं होतं की ह्या सगळ्या सक्सेसचं, तुमचं सक्सेस मिळण्याबाबतचं कारण काय, कशामुळे मिळालं, तर त्यांनी एक सिम्पल आपल्याला उत्तर दिलं होतं की पेशन्स. ओके, तुम्ही जितकं जास्त पेशन्स ठेवाल पैसे रिटर्न्स मिळण्याच्या बाबतीत आणि वर्क करत राहाल कन्सिस्टंटली, तर वन डे यू विल बिकम अ रिच. ओके, असा माइंडसेट असतो रिच पीपलचा. ओके, देन नेक्स्ट इज वर्क्स. पुअर माइंडसेट पीपल ऑलवेज स्टॉप लर्निंग. दॅट मीन्स ते पीपल, त्यांना लर्निंग करायला अजिबात आवडत नाही, डोंट लाईक लर्निंग. बट याच्या ऑपोजिट असतात रिच माइंडसेट पीपलचे, ते ऑलवेज लर्न न्यू थिंग्स. ओके, ऑलवेज क्रिएट न्यू समथिंग. त्यांना कन्झ्युम करण्यापेक्षा जास्त क्रिएटिंग करणं हे जास्त इम्पॉर्टंट वाटतं. स्वतःला बिझी ठेवणं, बट इन आवर ओन स्किल्स, लर्न न्यू स्किल्स. ओके, हे रिच माइंडसेट पीपलचं एक सगळ्यात मोठं कारण आहे. बिकॉज आपण काय करतो की एक सिम्पल जॉब केला 9 to 5चा, त्याच्यानंतर आपण न्यू स्किल्स आपल्याला शिकायच्याच नसतात, आपण ते करणारच नसतो. मग त्याच्यामुळे आपली ग्रोथ पण तेवढीच राहते आणि आपला मंथ टू मंथ येणारं इन्कम हे पण तेवढंच राहतं. ओके, नेक्स्ट इज फिअर ऑफ इन्व्हेस्टिंग. पुअर माइंडसेट पीपलला ऑलवेज फिअर असतं इन्व्हेस्ट करण्यासाठी. त्यांना रिस्क घेणं हे खूप जास्त डिफिकल्ट होतं. बट याच्याच ऑपोजिट रिच माइंडसेट पीपलला टेक्स ॲक्शन. त्यांना ॲक्शन घेणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतं आणि ते घेतात पण. त्याच्यामुळे त्यांना ॲक्शन घेतल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये ॲटोमॅटिक हे चेंजेस होत असतात. नेक्स्ट इज पुअर माइंडसेट पीपल कंप्लेन्स कॉन्स्टंटली. ओके, always complains about your family, your lifestyle. Always poor mindset people always complains about all of those things, our situations, blame others. Stop blaming others. Okay, you can't do this. But rich mindset people doesn't complain. ओके, ते कधीच कोणत्याच गोष्टीत कंप्लेन करत नसतात. ओके, कारण की त्यांना कंप्लेंट, ते उलटून जी एखादी जर चूक झाली तर ते स्वतःवर घेतात की येस, इट्स माय मिस्टेक. ओके, आणि मग माझ्याकडून मिस्टेक झाली आहे तर मग मीच सुधरवेल. ओके, दॅट मीन्स त्यांचा एक माइंडसेट असतो की ही मिस्टेक मी केली आहे तर मग मीच नीट करेन. ओके, हा डिफरन्स असतो रिच माइंडसेट पीपलचा. नेक्स्ट इज ड्रेस टू इम्प्रेस. आपल्याला सवय असते सगळ्यांना जनरली की ड्रेस टू इम्प्रेस, म्हणजे पुअर माइंडसेट पीपलची जस्ट थिंकिंगच अशी असते की आपण एक चांगला ड्रेसअप केला किंवा हे केलं म्हणजे ड्रेस टू इम्प्रेस, समोरचा एक इम्प्रेस होईल ह्याच्यासाठी आपण ड्रेसअप करतो. बट इट्स नॉट फेअर अँड इट्स अ पुअर क्वालिटी फॉर पुअर पीपल. ओके, बट यू ऑलवेज ड्रेस अप कॅज्युअल. म्हणजे कधी कधी काय होतं की आपण दुसऱ्यांना इम्प्रेस करण्याच्या याच्यामध्ये स्वतःला कम्फर्टेबल पण नसेल वाटत असे ड्रेसअप करतो. ओके, आणि मग ते सगळं काही आपल्यालाच नंतर प्रॉब्लेमॅटिक फेस करावं लागतं. नेक्स्ट इज पुअर माइंडसेट पीपल आहे ते नेहमी त्यांचे
सक्सेसफुल फ्रेंड्स असतात. ओके, ऑलवेज त्यांची फ्रेंडशिप, त्यांचं फ्रेंड सर्कल हे सक्सेसफुल पीपलमध्येच असतं. हे रिच माइंडसेट पीपल. ओके, अँड बट पुअर माइंडसेट पीपलचे पुअरच फ्रेंड सर्कल असतं. दॅट मीन्स पुअर मीन्स इट्स नॉट अबाउट मनी बट अबाउट युअर थॉट्स. ओके, थॉट्सने पण पुअर असलेले लोकच ते पुअर माइंडसेटमध्येच जगतात. ओके, आणि रिच माइंडसेटमधले पीपल हे सक्सेसफुल म्हणजे त्यांचे थॉट्स पण एकदम हाय असतात. म्हणजेच ते हाय क्वालिटीमध्येच आणि हाय क्लासमध्येच मॅटर केलं जातं. ओके, सो दिस इज ऑल ऑफ दिस क्वालिटीज ऑफ पुअर माइंडसेट पीपल अँड रिच माइंडसेट पीपल. ओके, you just check about this for your life and for you also की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसताय. ओके.